5 ऑक्टोबरच्या 7:30 वाजता ते 8:30 वाजताच्या दरम्यान फिर्यादी श्री नितीन बाबूलाल मेहाडिया हे सकाळी मॉर्निंग वॉक करून आपल्या बिल्डिंग मेहाडिया भवनच्या लिफ्ट समोर उभे असताना त्यांच्या मागून पाठलाग करत एक अनोळखी इसमाने फिर्यादी जवळ येऊन फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चेन किंमत अंदाजे 60,000 रुपयांची जबरीने हिसकावून पळून गेला। अशा फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे धंतोली येथे आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचा समांतर तपासात गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 चे अधिकारी व अंमलदार यांनी त्वरित दखल घेऊन तांत्रिक तपास करून आरोपी निष्पन्न करून वैभव उर्फ पिंटू उर्फ लक्की धनराज बिजेवार, अंकित राजेंद्र जयस्वाल, अतुल मोहन पटेल, गायत्री देवेंद्र बेसलवार यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी जबरी चोरीचा गुन्हा संगणमताने केल्याची कबुली दिली। आरोपींना अधिक विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याव्यतिरिक्त पोलीस ठाणे इमामवाडा हद्दीत वाहन चोरीचा गुन्हा असे एकूण 2 गुन्हे केल्याचं सांगितलंय। आरोपींचा अभिलेख तपासला असता आरोपी वैभव उर्फ पिंटू उर्फ लक्की धनराज बिजेवार हा पोलीस ठाणे सोनेगाव हद्दीत 2015 साली घडलेल्या दुखापत करून जबरी चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याचं निष्पन्न झालं। आरोपीच्या ताब्यातून सोन्याची लगड, होंडा ॲक्टिवा गाडी, 4 मोबाईल फोन असा एकूण 2,22,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आरोपींना मुद्देमालासह पुढील कारवाईस्तव धंतोली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले।